खराब झाली पण तुम्ही मा टेन्शन खराबच होणार आहे. आमचं नाही का 2 दिवसापासून भांडण चालू आहे. तुम्हाला सांगायचंच विसरलो. 2 दिवसापासून भांडण चालू आहे. कशामुळे माहिती का? एक गोष्ट आहे त्याच्यामुळे भांडण चालू आहे की नाही? तुम्ही सांगा ना, मी काय सांगू? सांग ना, तू तुझ्या तोंडाने सांग कशामुळे. मी सांगत, कशामुळे सांग ना. तुम्ही सांगा ना. हे बघा, हे काम आहे ना, हे काम काय तुम्हाला वाटते काही माझ्या पोटात बाळ आहे, आम्हाला सांगा भांडत नाही, 2-2 दिवस बोलत नाही, मला माहिती. तुला लाज वाटते का मग? तुम्हाला कशाचा एवढा राग पाहिजे पण? कशामुळे भांडण झालेलं तेच सांग. मी नाही सांगत. नाही सांग ना होऊन जाऊ दे आज. हे घरातलं काम आहे आमचं. काल बाई नव्हती आली. काल बाई नव्हती आली. हा, तर पुढे सांग. चल तू सांग. नव्हती आली मग एक दिवस. मग भांडण कशामुळे झालं आपला? भांडण बाई नव्हती आली आमची काल. मग आम्ही उशिरा उठलो. उशीर झाला उठायला, कारण परत दिवशी डीमार्टचं सामान भरलं, मग कंबर पाय गेलते, मग उशीर झाला उठायला. मग उशिरा उठले. मला काय माहिती बाई येणार एक नाही कामाला असती. म्हणजे किती उशीर झाला ते पण सांग. मग ते भांडे आणि आमची बाई फक्त भांडे आणि फरचीचं काम करते. मग ते मला माहितीये भांडे घासायला 1 तास तर जातोय. तर मी नाही उठल्याबरोबर घासले बरं. मी ब्रश केला आणि पहिला नाश्ता केला. नाश्ता केल्याच्या नंतर मी स्वयंपाक बनवला. नंतर सगळ्यांनी जेवण केले. मग मी जेवण नाही केलं. मी किती वाजता जेवण केलं? हे साहेब इतकं रागात आले, ताट घेतलं रपकन, मला म्हणले पण नाही ताट घे का काही, असं रपकन घेतलं. भाजी पण घेतली. मी काल फ्लावर, पत्ता गोबी आणि काय गवारची शेंगा बनवल्या, त्या बाजरीच्या भाकरी टाकून दिल्या. त्या चपात्या पण नाही बनवल्या, इतकी थकून गेलते मी तर. आणि मग मी स्वयंपाक बिपाक केला. हिचं पहिले ऐकून घ्या, नंतर मी बोलणार आहे. आणि भांडे घासले. भांडे घासण्यात गेला मला 1 तास, कारण सकाळचे आणि रात्रीचे भांडे, ते रात्रीचे आणि सकाळचे भांडे मग मी 1 तास घासले. मी जेवण नाही केलं बरं. मग याला इतका राग आला माझा. मला माहिती याच्या डोक्यात काय काय विचार असते, मला याच्या तोंडावरून कळते माहिती का. तर मग याचा राग होता. झाल्यावर मला सांगा. आणि मग त्याच्यानंतर मी भांडे घासले. त्याच्यानंतर मी फरची पण पुसली. मग डबल राग आला की बाई पहिले जेवून घी, फरची का पुसती, जेवून घी. हे मला माहित होतं, तुम्ही बोलले नाही, पण मला माहित होतं तुमच्या मनात काय. हिला बोलू कसं. तर मी फरची पुसते, साहेब तिच्यावर पाय उमटतेत घाणवाले. म्हणजे मी डबल पुसली फरची. काय सांगावं याच्यामुळं. असा राग असतो का, पटकन करू द्या आणि पटकन काम आवडते. मग मी नंतर 4 वाजता आंघोळ केली, 5 वाजता सकाळचं जेवले. एवढं होतं. मग काय झालं 1 दिवस उशीर झालाय. बाकी मी 1-1:30 वाजेपर्यंत जेवण करते. झालं का? 9-10 वाजता नाश्ता करते. बरं बोला अजून. 7-8 वाजता झालं. आता माझी बारी. येतोय मी बरोबर. इकडं तुझं एक्सप्रेशन पण दिसले पाहिजे, त्याच्यामुळे हिला पण घेतोय. इकडं तोंड कर. आता बघितलं पळून गेलं. हे बॉल नाही का, हे बॉल आम्ही किट्टूमुळे बांधलाय. तर मेन सीन काय झालं, आता काल मी हिच्यावर नाही का एवढा रागवलं होतं ना. आम्ही 2 दिवस झालं बोलत नाही. एक तर तो पहिले व्हिडिओचं टेन्शन होतं आम्हाला, ते काय दुसऱ्याचा राग माझ्यावर. हा ते नाही दुसऱ्याचा राग माझ्यावर. मला ते तर मी मनावर पण नाही घेत त्या गोष्टी. ए बाबा तू कशाला हालतोय रे मध्ये थांब ना, असं स्टेबल राहा. तर काय झालं होतं माहिती का, सकाळी उठली मस्त 10, 10:30, 11 वाजता उठली. काय खोटं झालं. तर तेव्हापासून काही नाही. डीमार्टला गेलो तर मग हे झालंय आपल्याला. ते रात्री ते नाही, सकाळची गोष्ट झाली. सकाळी मग डीमार्टचं पण सांगा ना की मग डीमार्टला त्या दिवशी गेलो होतो. मागच्या दिवशीचं नाही चालू. त्या दिवशी तर आपण चांगलं होतो, हसत खेळत. डीमार्ट वरून आलं, सगळं सामान घेतलं, सगळं काही केलं. दुसऱ्या दिवशीची गोष्ट सांगतो. दुसऱ्या दिवशी 10:30 वाजता उठली. फक्त नाश्ता काय केला असेल, पोहे केले असतील, फक्त तेवढंच. ही प्रेग्नेंट आहे, हिला समजायला पाहिजे. नाश्ता मेन आपण अंडे वगैरे, दूध वगैरे, प्रोटीन सगळं पिलं पाहिजे. या पोह्याने काहीच होत नाही. पहिली गोष्ट ती. 1 अंडा पण खाल्लं होतं मम्मीनं बॉईल केलं. आणि जेवण किती वाजता केलं? त्या बाळाची थोडी तरी चिंता आहे काय तुला? खरं बोलायला गेलं तर काय तू साईड माझ्या पोटात होतं ना. पण काय सकाळचा पोहे आणि 1 अंड हे किती वेळ टिकतं का? 1 पोहे आणि फक्त अंडा. आणि त्याच्यानंतर किती वाजता जेवण केलं असेल हिने? 5 वाजता. एक प्रेग्नेंट लेडीने 5 वाजता जेवण केलं. विचार करायची गोष्ट आहे. हिला स्वतःची चिंता नाहीये, पण त्या बाळाची पण नाहीये. अशा माझ्या मनामध्ये विचार चालू होते, आणि त्याच्यामुळे मी हिला दिवसभर बोललो नाही. आता कुठे आम्ही बोलायला लागलो. तुम्ही काय बोलले मला? काय बोलले? तसंच बोल. चिंताच नाही हिला, कशाची चिंता नाही, त्या बाळाची पण नाही. आणि हे बाळाविषयी काही पण बोलतो बोलणारच आहे. तू त्याला नीट पोटात तरी नीट राहून दे. बाहेर आल्यावर बघू आपण. पोटात वाढवायचं काम तर तुझंच आहे ना. मी पोटात नाही ठेवलेलं त्याला. तू जर व्यवस्थित लवकर जेवली एक नाही ना, तुला चिंता पाहिजे. 12 वाजता जेवली, तुम्हाला माहित नाही? 12 वाजता आज जेवली तू. आज नाही तर किती 1-2 वाजता जेवण करते तू रोज. मग भूक नाही लागत ना. भूक लागू द्यायची ना, बाळ पोटात आहे ना. मी काय सांगू तर जाऊन मग भूक लागू दे.
अरे भूक नाही लागलं तरी खात राहायचं, आपण भूक लागते असं काही नाहीये. तुला भूक लागल्यावर आणि हिचं काय माहिती का, हिच्या नाही का 4 वाजता काम सगळे आवरले होते. त्याच्यानंतर काय की झालं, मला वाटलं आता जेव ना 4 वाजता पण नाही जेवली. नंतर बोलली का मी आंघोळ करून येते मग जेवते. पहिले किती 3:30 वाजता हिचं झालं होतं सगळं काम. त्याच्यानंतर भांडे घासले होत्या. ती आमची बाई आहे ना, ती नव्हती आली काल, फक्त लादी आणि ती भांडे घासते. तर हिला लादी आणि भांडे घासायला 5 वाजले पुढे. 3:30 वाजले होते. त्याच्यानंतर नाही काय हिने काय केलं, फरची पुसायला सुरुवात केली. मला वाटलं आता सगळे काम आवरले, आता जेवण करेन आणि फरची नंतर पुसन असं वाटलं. आपली रुंडावर पुसायला लागली. मग तुम्ही पाय का म्हटता अशा? मला राग आला होता. मग तू जेवलीस का? हो ते ना, पहिले जेवण करून घ्यायचं होतं असं माझं म्हणणं आहे. ऍट रे तू साईडला. असं सकाळपासून घर घाणा करणं जमत ना मला, कसं तरी पहिल्यापासून सवय. बरं ठीक आहे, उद्या घर घाण सगळ्या किट्टूला सांगतो, उद्या घर घाणच ठेव. तर जेवते का नाही आपण बघू मग. चालेल कशाला बाबा तुम्ही बोलत नाही मला. मग नीट वागायचं, बळजबरीच खायचं. असं एवढा राग नाही पाहिजे. तुम्ही पाहिजे समजून सांगावे ना, असं राग नाही पाहिजे. कोणाला समजून सांगायचंय ऑडियन्स विचार करतील आणि नक्की कमेंट करून. तुम्ही मी असं जर वागले माझ्यासोबत नाही माहिती का, रात्री रडत होते. बरोबर आहे, रडायलाच पाहिजे. तुम्ही तसं बोलले ना, तसं मला पोट पण दुखत. मम्मीला पण सांगितलं म्हणे, विशालला असं बोललं नव्हतं पाहिजे. मम्मीला पण सांगितलं मी, सांगायचं म्हणे बाहेर मी सांगते काय कोणाला. तुम्हाला मग मम्मी तर मला काहीच नाही बोलली. मम्मीला पण सांगितलं असतं लक्षात ना, नसेल राहिलं. मम्मीला पण सांगितलं असतं मी का मी असं भांडण केलं त्याच्या. एक शब्द अशा पलीकडे साईडनं झोपलेलं असं हल्ले पण नाही मी. असे मला रागच तेवढा यायला. पोट दुखतं माझं, पोट दुखतं. राग आल्यावर आपण नाही मग, कारण की तू जेवण करून घ्यायला पाहिजे. नंतर सगळे लोक काय बोलतील का विशालने खाऊ पिऊ नाही घातलं आणि विशालनेच हे केलं, मी तिची काळजी नाही घेत. आता काळजी किती घेतोय हे मला माहिती आहे स्वतःला. सगळं काय आणून देतो हिला, गोळ शेंगदाणे रोज खायला सांगतो. इंजेक्शन घ्यायचं पण हिच्या अजून लक्षात नाही. त्या मॅडमला अजून फोन नाही केला. 2 पॉइंट रक्त कमी झालेले तरी पण हिला चिंता नाही थोडी पण. वाढलं असं ना ते प्रवास. अच्छा, तिकडे वाढलं होतं तुझ्या गावाला गेल्यावर? ते प्रवास समोर झालाय. अन्न नसणं वाढलं मग काय करायचं? त्या बाहेर कशाला फोन लावायचं? अरे मग हॉस्पिटलला ती बाईच फोन लावेल ना. ते काय बोलले, काय बोलले? खोकला होता ना, ते बोलले की खोकला झाल्यानंतर मला फोन करा किंवा या. 2-3 दिवसाच्या नंतर या. हा, मग तू केला त्या बाईला फोन केला? आता मला खोकला होता, आता गेला मला 2 दिवस झाले. किती खोकलं होतं मी. 2-3 दिवस झाले तुझा खोकला जाऊन. मग तुला कशाची चिंता नाही. हिला नाही का ब्लडचं इंजेक्शन घ्यायला सांगितलेलं, ब्लड कमी आहे. अजून हिने फोन नाही केला तिकडे. आणि मी हिला दरवेळेस लक्षात देतो, म्हटलं आता ह्या वेळेस बघूच आपण. लक्षातच नाही देत आहे तिच्या. बघू आपण ही काय स्वतःची चिंता घेते का नाही, थोडं तरी काळजी आहे का नाही हिला कोणाची. हिने लक्षात पण नाही दिलं. एवढं हळगर्जीपणा चांगला नाही. हळगर्जी समजलं. जरा स्वतःचा नाही तर दुसऱ्याचा तरी विचार कर. मी स्वतःच ना तिकडे बाळाचं जसं आता बाळाचा विचार कर. खाते नाही खात तू. मी पहिल्यापासून तशीच होते. नाही खायचं. नाही खात नाही तू, खात जा आता. चला, लय मोठं भाषण झालं मला वाटतं. आणि आमचे भांडणं याच्यामुळे झाले होते. 2 दिवस झाला आम्ही बोलत होतो. भांडते माझ्यासोबत. मी जर भांडले ना, मी आपल्या मम्मीकडे निघून जाईल. जा मग, जायचंय तर. मी तर असंच भांडत राहील बाबा. नाही हे झालं तर भांडत मी. तिथं पण नाही जगू देणार. तिथं का पण नाही जगू देणार. जा जायचं असेल तर मला काय. मग तिकडं पण कुठं जेवण करत होती. तिकडं गावाला नेलं, मला वाटलं मम्मीकडे थोडं व्यवस्थित राहील. तिकडं पण तसंच. आता इकडे तिकडे सारखंच असतंय. भूक लागल्यावर का तुम्ही मग म्हणते बाई, ती आजी काय म्हणते का, बाई पोटातल्या गोळा हलत असतोय. आम्ही ना म्हणे 7ला 8च वाजता जेवण करत होते म्हणे. मग बरोबर आहे. तेव्हा त्यांची नॉर्मल डिलिव्हरी व्हायची. आताच्या बाया मी बोलले आजीला, माझ्या पोटातल्या गोळाच हलत नाही, काय करू मग मी, मला भूकच लागत नाही. चला जाऊ द्या, ते भरपूर बोलत असं मायरा असते मजा घेते सिरियस. पण मी पण मला माहिती माझ्या पोटात बाळ आहे म्हणून. हा, मग ते सिरियस गोष्टी घेत जा, खात जा. आताच मी रोज सकाळी लवकर उठत जा, लवकर उठून खात जा. मस्त नाश्ता पोट भरून खा. अंडे दूध वगैरे सगळं पीत जा. हे नको ते नको यानी हे असं होईल. आज खाल्लं व्यवस्थित. आज खाल्लेलं आहे. पण रोज पण तसंच खात जा असं मला वाटतं. तेव्हा ते ग्रोथ बाळाची लवकर होईल आणि तुला पण हेल्दी बाळ होईल, चांगलं होईल. समजलं तर चला. तुला माझा राग चांगला नाही वाटत ना, मग असं करूच नको ना. मला ज्या गोष्टीने राग येईल करूच नको. व्यवस्थित उठून खायचं आता आपलं. या असं सोल्युशन त्या रागावरती. बरं आज लवकर उठले, आज कुठे बोलले ते काय संध्याकाळी चालू झालं ना मी बोलायला.
आज सकाळपासून मी चांगलीच होते ना, पण सकाळी उठून नाश्ता केला, जेवण केलं, नाही अंघोळ मला केली. रागत तेवढा कंट्रोल नव्हतं होत मला राग तेवढा. असा राग नाही पाहिजे. असाच राग आहे तुम्हाला. काय तर चला भेटूयात आपण थोडा वेळ नंतर. तर आमचं आलेलं आहे आता हे रील काढण्यासाठी 0 शुगर आणि हे आणि कुरकुरे मॅडमला खाण्यासाठी. तर थँक्यू तरी खूप. थँक्यू. किट्टू आला, किट्टू जेवतोय ना त्याच्यामुळे लवकून ठेवावं लागेल, नाही तर पिलं ना त्याला परत भूक नाही लागत, पोट भरून आणि जाईल. पेल पण चांगलं नाही घालण्या कशासाठी माहिती का? तुम्ही बोल सांगा किट्टू देत नाही असं त्या मागच्या ह्याच्यामुळे लय गलत फेमी. गलत फेमी म्हणजे लहान लेकराला कोक चांगला नसतो आणि मला पण नाही प्यायला जमत. मी नाही पिला हे कोक. आमचा एक व्हिडिओ आहे तो तुम्हाला नंतर आणि ते कोक किट्टूच पिणार आहे. युट्यूबला कारण अपलोड तुम्हाला होणार. मी ती बॉटल दाखवते किट्टून केवढी संपा गेली. हा कालच एका आणली होती. दिवसामध्ये एवढं कोणी पिते का? दिवसामध्ये. त्याच्यामुळे ते जेवण पण करत नाही. काय झालं? चल चल आपण रील काढून घेऊ पहिले. आता मायराने मस्त माझं मशीन पुसून हे झालंय पूर्ण एक दिवसाने. मी काल पण पुसते ते, पण आज व्हिडिओ झाली. हा. दिवसभर काम करते ते नाही दिसत कोणाला. अरे थांब, बघ. दिवसभर काम कर. तुम्ही वरती ठेवा. दिवसभर मोलकरींसारखं म्हणजे मला तिथे यायला आणि खोलायला टाइम लागेल ना. तो एका शब्दातच आटपतंय. हा. दिवसभर मोल करून काम करते ते नाही दिसत कोणाला. शुक काय करता? दरवेळेस शुक नाही करायचं. अरे किती शांत असं सांगायला. अगं इथं तोंड करून नाही बोलायचं तुला. इथं बघितलेलंच नाही तू. माझ्याकडे तोंड करून करून दाखवू का एकदा? करून दाखवू का? दाखव. चल इकडे. हा चला. बोल ना. दिवसभर काम करून थकते हे ना दिसत. ए शू पण नका. बरोबर कासली बरोबर आहे. खाली पाहायचंच नाही. हा, खाली नाही पाहिजे. मग काय समजलं नाही. शुक कधी करायचं देवा. मला नाही समजणार. असं नाही तसंच आहे. दिवसभर मोलकरींसारखं काम करते ते नाही दिसत कोणाला. खोलायला पाहिजे होतं इथे. दिवसभर मोलकरींसारखं काम करते ते नाही दिसत कोणाला. काय करते? हसायचं नाही. तुम्हाला. हसायचं नाही प्रसाद. कोणाला करतो? कोणाला करतात? हा. अजून काय होतं पुढचं? शुक काय करता? दुसरं शुक काय करतात? माझा आवाज पण बंद करायचा आहे का तुम्हाला? आवाज आला नाही? दिवसभर मोल करून काम करते ते नाही दिसत कोणाला. ए शुक काय करता? माझा आवाज पण बंद करायचा तुम्हाला आता. दुसऱ्या शुक केलं तर बघा तुम्ही आता. गेलं नाही आलं. या घरामध्ये सून नाही मोल करीन पाहिजे होते. 5 मिनिटं फोन काय बघितला ते दिसते सगळ्यांना. दिवसभर मोल करीन काम करते ते नाही दिसत कोणाला. ए शुक काय करता? म्हणजे तुम्हाला माझा आवाज पण बंद करायचा आहे का आता? दुसऱ्या शुक केलं तर बघा तुम्ही आता. हम इसका पति है, हमको सिर्फ फांसी का सजा चाहिए. जाऊ दे मग मी खाऊन. हे बघा मस्ती करतोय. याला मी डाळ भात दिलेला आहे. मी बोलले मग डाळ भात. हे बघ घरात बघा पसरा झाला आमच्या आज आवरलं लेट आवरायचंय पाण्याला. धर लवकर. काय पप्पा खाते सगळं बघ. डाळ भात काय असंच करतोय रोज परेशान करतोय बघ भात. ना. मस्त आहे ना. लय भारी झालं. ती खडी डाळी ती तुरीची आमची किट्ट्या लवकर ये रे बाबा. हे बघा एकाच दिवसात किती सुधारली. ब्रेड घेऊन आली आताच तिला थोडं ओरडलो तर दूध घेऊन आली. मस्त दूध पितीये. नाही तर दुधाला हात नव्हतं लावत आणि ब्रेड पण खातीये. खाल्ल्यानंतर तुम्हाला दाखवतो. पहिले फिनिश झाले पाहिजे नाही तर ते परत ठेवून देशील. म्हणजे आणली मी मग चहा ठेवली गॅसवर पण. हा ठीक आहे पे डब्यासाठी इथे पिऊन घे चल. मग कसं झालं. तर आता आलेला आहे आमचा चहा आणि हे ब्रेड. तूप टाकलं थोडस. तूप टाकून आम्हाला खायचं आहे. ओके मस्त लागतं असं पण टोस्ट. तर चला आता आम्ही जेवून आलेलो आहोत टेरेसवरती राऊंड मारण्यासाठी. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची मला ते दाखवून आपण हा ब्लॉग इथे सेंड करू. हे बघा इकडे तुम्हाला दिसत असतील. हे बघा एका लाईनीत असते हे सगळे कबूतर झोपलेले आहेत इथे. एवढी जागा द्यायची हे बघा रोजची. थांबतो. हे बघा हे कबूतर अशी सगळ्या लाईन मध्ये झोपलेले आहेत. खाली नाही का कोंबड्या नाही नाही
असं झोपते डायरेक्ट. झोपलेलेच विचार इकडं पण बघा. उभ्यानं झोपते. पडायची भीती नाही ना त्यांना, पडत नाही ना. ते एका दिवसावर आहे बाई. 2 राऊंड मारतो आणि जातो खाली. तोपर्यंत आपण हा ब्लॉग इथे सेंड करतो. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. काहीला नक्की किती वाजता उठलं पाहिजे, खाल्लं पिल्लं पाहिजे का नाही खाल्लं पाहिजे हे आता कमेंट आज करून पण नक्की. सुरुवात झाली ना, उद्या उठणार आहे. ब्लड वाढू दे थोडं तरी. परत दवाखान्यात नुसतं इंजेक्शन घेऊन काय फायदा नाही. नॅचरली ब्लड वाढलं पाहिजे. चला.